समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार की आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात पैसा येतो पण तो टिकत नाही। पैसा जातो कुठं? तर आज मी त्याच्याबद्दलच तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। ते एक महाराजांनी सांगितलेलं आहे, अतिशय प्रभावशाली आहे। ज्याला करायचं असेल त्यांनी निश्चितच करा, कारण की याचा अनुभव येतो आपल्याला आणि हा केल्याने नक्कीच आपल्या जीवनातले जे संकट आहे, दुःख आहे, त्यांचा नाश होतो आणि आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते। त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार की बघा, घरामध्ये 3-4 जण आहे, भरपूर प्रमाणात पैसा येतो, आपल्या घरामध्ये खूप प्रमाणात धन सुद्धा येतं, पण ते टिकत नाही, पैसा पुरत नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर जात असतो, आजारामध्ये जातो का किंवा वायफट खर्च असतो त्याच्यामध्ये बाहेर जातो, त्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी टिकत नाही। तर आपल्याला हा जो उपाय आहे तो अतिशय श्रद्धेने करायचा आहे। तर उपाय तुम्हाला सांगते बघा, हा उपाय करताना आपल्याला काय करायचं, आपल्या हिंदू धर्मामध्ये 2 देवता आहे जे संकटांचा दुःखांचा नाश करणारे आहे। पहिले दैवत म्हणजे गणपती बाप्पा, जे संकटांचा नाश करतात, बुद्धीचे देवता आहे, मुलाबाळांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि त्यांची बुद्धी तीक्ष्ण करतात आणि संकटांचा ते नाश करत असतात। आणि दुसरे म्हणजे हनुमंत भगवान, जे हनुमंत आहे ते संकटमोचन आहे आणि त्यांच्या नित्यनेमाने जो कोणी पठण करतो त्याच्या आयुष्यातले सगळे संकट तर दूर होतात, पण त्याला यश कीर्ती प्राप्त होते। त्यामुळे हे जे 2 दैवत आहे ते संकटांचा नाश करणारे आहे आणि हाच एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे की तो उपाय आपल्याला करायचा आहे। बघा, हा उपाय करताना तुम्हाला सांगणार की कशा पद्धतीने करायचं आहे। काय करायचं, आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळेस घर बांधत असतो, नवीन प्लॉट असतो, घर असतो, त्यावेळेस आपण घर बांधतो, तर त्यावेळेस गणपती बाप्पांची मूर्ती लावली जाते आपल्या मेन डोरच्या वरच्या साईडला। प्रत्येकाच्या घराच्या वरती बघा, मेन डोरला उत्तर म्हणजे ज्या घराचा जो मेन डोर आहे त्याच्या वरच्या साईडला मूर्ती लावली जाते किंवा एखादा फोटो चिटकवला जातो। तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही तसं करू शकतात, पण आपल्याला त्याच्या म्हणजे आतलं जे भाग आहे, म्हणजे बाहेरून तर लावला पण गणपती बाप्पा, जो आतला भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला मारुती रायांचा फोटो लावायचा आहे। आता तुम्ही म्हणणार, मारुती रायांचा फोटो घरात लावतात का? तर हो, मारुती रायांचा फोटो वरच्या साईडला लावला जातो। मारुती रायांचा फोटो लावण्याचं कारण म्हणजे बघा, मागच्या साईडला संकटमोचन म्हणजे हनुमंत आणि बाहेरच्या साईडला दुःख हरणारे गणपती बाप्पा। तर गणपती बाप्पांच्या पाठीमागचा जो साईड आहे त्या ठिकाणी आपल्याला हनुमंत, 5 मुखी जो हनुमंताचा फोटो असतो तो लावायचा असतो। का लावायचं सांगते, घरातल्या लोकांची याच्याने म्हणजे यांना घरातले जे लोक असतात त्यांना त्याच्याने यश मिळतं, कीर्ती होते, त्यांचं वैभव वाढतं, त्यांची प्रगती होते किंवा त्यांना म्हणजे आडलेले कामं मार्गी लागतात, संकटाचा दुःखांचा नाश होतो, ॲक्सिडेंट पासून त्यांचं रक्षण होत असतं। आणि कारण की कसं होतं ते सांगते बघा, हनुमंताचा फोटो घरात लावल्याने काय होतं, तर बघा, ज्या वेळेस आपण आपल्या घरातला जो कर्ता माणूस आहे, कर्ता पुरुष आहे किंवा मुलं आहे, बघा, स्त्री सुद्धा हनुमंताची पूजा करू शकते का? कोणत्या हनुमंताची पूजा करते, कोणत्या हनुमंताची पूजा स्त्री करू शकते हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगते। पण अगोदर तुम्हाला सांगते, हनुमंताचा फोटो जर आपण आपल्या घरामध्ये लावला, बाहेर गणपती बाप्पा आहे, आतमधून हनुमंतांचा फोटो आहे, त्याच्या खाली हनुमंताच्या फोटो खाली एक काच ठेवायची, म्हणजे काच लावलेली असते, त्या काचेवर आपल्याला रोज दिवा प्रज्वलित करायचा आहे। बघा, ज्या घरामध्ये हनुमंताची आराधना केली जाते, 40 पठण होते, त्या घरातल्या लोकांचं यश वाढतं, त्या घरातल्या लोकांची कीर्ती होते आणि त्यांना संकटांचा दुःखांचा नाश होतो। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर तिथं एक दिवा लावायचा आणि हनुमंतरायांची पूजा करायची आहे। रोज आपल्या घरातले जे कर्ता पुरुष आहे त्यांनी नित्यनेमाने रोज आंघोळ वगैरे केल्यानंतर, नित्यकर्म आपटल्यानंतर आपल्याला ज्या वेळेस आपण म्हणजे बाहेर तुम्ही ऑफिसामध्ये नोकरीच्या ठिकाणी जातात त्यावेळेस बाहेर जाताना उजवा पाय बाहेर टाकायचा आणि एक हात वरती लावायचा। एक हात आपण घराच्या बाहेर जाताना एक हात वरती लावला म्हणजे देवाचा फोटो येतो, म्हणजे हनुमंतांचा फोटो, त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आणि बाहेर जायचं। त्या माणसाला आयुष्यामध्ये कधीच अपयश येत नाही, त्याला विजय प्राप्त होतो।
त्याच्या आयुष्यातले संकटे दूर होतात आणि त्याच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हायला लागते। त्यामुळे हनुमंत भगवान जे आहे ते रुद्र अवतार आहे, म्हणजे भगवान शंकरांचे अवतार आहे। त्यामुळे त्यांची आराधना जेवढी आपण करणार तेवढंच आपल्याला त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार। तर तुम्ही अशा प्रकारे एक फोटो आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने लावायचा आहे आणि रोजच्या रोज त्याची पूजा करायची आहे। सकाळ संध्याकाळ स्त्री सुद्धा हनुमंत भगवानांची पूजा करू शकतात। ते बाल ब्रह्मचारी आहेत, म्हणजे ते त्यांना स्त्रीची स्पर्श चालत नाही। कोणत्या हनुमंताला स्त्रीचा स्पर्श चालत नाही ते सांगते बघा। ज्या ठिकाणी गाव दैवत आहे, म्हणजे गावामध्ये ज्या ठिकाणी हनुमंत भगवानांची प्राण प्रतिष्ठा केलेली असते त्याच ठिकाणी स्त्री हात लावू शकत नाही। आता स्त्री हनुमंत भगवानांच्या फोटोला का हात लावू शकत नाही, तर बघा असं म्हटलं गेलेलं आहे की स्त्रीने जर हनुमंत भगवानांच्या मूर्तीला हात लावला तर 20 दिवसापर्यंत हनुमंत भगवान जेवत नाही, त्यांचा उपवास असतो। त्यामुळे स्त्रीला हनुमंत भगवानांच्या मूर्तीला हात लावू देत नाही, हेच एक कारण आहे। त्यामुळे गावामध्ये बघा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी हनुमंत भगवानांचा फोटो असतो, म्हणजे प्राण प्रतिष्ठा केलेली असते मूर्तीची, त्या ठिकाणी स्त्रिया जात नाही। हेच ते कारण आहे की त्यामुळे स्त्रिया तिथं जात नाही। पण ज्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा नाही, फोटो लावलेला आहे, आपल्या घरामध्ये फोटो ठेवलेला आहे, तर तुम्ही त्याची पूजा करू शकतात। पण प्राण प्रतिष्ठा केलेली जी दैवत आहे हनुमंताचं, त्या ठिकाणी तुम्ही पूजा करू शकत नाही। तर असा जर फोटो आपण आपल्या घरामध्ये लावला तर त्याची नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ पूजा करायची, दिवा लावायचा, हनुमान चालीसा ज्या घरामध्ये पठण होतं, घरातले लहान मुलं असू द्या, व्यक्ती असू द्या, स्त्रिया असू द्या, बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की चोपाईमध्ये की जो कोणी हे चालीसाचं पठण करतो त्याला रिद्धी सिद्धी प्राप्त होते। असं म्हटलं गेलेलं नाही की फक्त स्त्रीने म्हणजे फक्त माणसाने म्हणजे पुरुषानेच हे चालीसा वाचायची आहे, याच्यात असा उल्लेख झालेला नाही। त्यामुळे स्त्रिया सुद्धा हनुमंत भगवानांची आराधना करू शकतात। फक्त जसं सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा असते हनुमंत भगवानांची त्या ठिकाणी स्त्रियांनी जायचं नाही। दुसरा म्हणजे बघा, हे जे केल्याने तुम्हाला धन दौलत तर नाही मिळणार, बघा कष्ट केल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही। तुम्ही ज्या वेळेस बाहेर जातात कामानिमित्ताने त्यावेळेस तुम्हाला यश मिळेल, तुमचे जे अडलेले काम आहे ते मार्ग लागतील, तुमचे जीवनशैली सुखमय होणार। त्यामुळे आपल्याला कष्ट तर करावं लागेल, कष्ट केल्यावरच आपल्याला ह्या गोष्टींची प्राप्ती होत असते। आपल्या घरामध्ये पैसा येत असतो, लक्ष्मी स्थिर होत असते आणि पैसा सांभाळणं सुद्धा तेवढाच मोठा, म्हणजे श्रीमंत व्हायला टाइम नाही लागत पण कंगाल व्हायला सुद्धा टाइम नाही लागत। कारण की श्रीमंत जेवढ्या झटपटीने आपण होतो तेवढ्याच झटपटीने आपल्याला त्या पैशाचा सांभाळ सुद्धा करावा लागतो। त्याचप्रमाणे त्या पैशांना आपल्याला स्थिर करावं लागतात, म्हणजे त्यांचं नको त्या ठिकाणी खर्च करावा लागत नाही, व्यवस्थित सांभाळ करावा लागतो। त्याच व्यक्तीच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते आणि ज्या घरामध्ये काम केलं जातं, कष्ट केला जातो, राबलं जातं, त्याच ठिकाणी लक्ष्मी माता येते आणि त्याच ठिकाणी लक्ष्मी माता प्रसन्न सुद्धा होते। म्हणून नुसता फोटो लावून आणि त्याची पूजा करून काहीच होत नाही। कोणताच देव म्हणत नाही की पूजा केल्यावर तुम्हाला धन दौलत मिळेल, तुम्ही कष्ट करणार तरच तुमच्या घरामध्ये पैसे येणार आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणार। पण हे जे उपाय आहे, जर आपण हे उपाय केले तर निश्चितच आपल्याला दीड महिन्यामध्ये याचा खूप सुंदर असा अनुभव येतो। कारण की भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे, तुम्ही सुद्धा करू शकतात। आणि हे जे आहे ते एका महाराजांनी सांगितलेलं आहे, त्यांचं नाव तुम्हाला सांगते, शिवानंदजी महाराज शास्त्री। हे तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकतात, याच्यामध्ये त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे, त्यांनीच सांगितलेलं आहे, मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल तर तुम्ही हा फोटो आवर्जून आपल्या घरामध्ये लावायचा आहे। बघा ज्या ठिकाणी उत्तर दिशा म्हणजे दक्षिण दिशा असते, तर दक्षिण दिशेच्या साईडला सुद्धा म्हणजे दक्षिण दिशा जे घर असतं त्या ठिकाणी सुद्धा पंचमुखी हनुमंतांचा फोटो लावला जातो। पंचमुखी हनुमंताचा फोटो तुम्ही उभा पण लावू शकतात आणि बसलेला सुद्धा लावू शकतात, पण आपल्याला पंचमुखी हनुमंतांचाच फोटो लावायचा आहे, एकमुखी हनुमंत लावायचा नाही। पंचमुखी हनुमंताचा फोटो आपल्याला आपल्या म्हणजे गणपती बाप्पा बाहेर लावलेले आहे, तर तुम्ही आतमध्ये हनुमंत भगवानाचा फोटो लावायचा, त्या ठिकाणी काच ठेवायचा, रोज नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे। असं केल्याने तुमच्या घरातलं कल्याण होईल, लक्ष्मी स्थिर राहील, पैसा टिकेल, घरातल्या लोकांची प्रगती होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा नांदणार। तर माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।